शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे असं काल परवा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी म्हणत होते। याचा अर्थ असा निघतो की भारतीय संविधानाने कलम 19(1)(अ) नुसार दिलेला जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक भारतीयांना आहे तो शिवसेनेतील नेत्यांना किंवा मंत्र्यांना लागू होत नाही। इथे फक्त एकनाथ शिंदेजी यांनीच बोलायचं, त्यालाच मी महत्व देतो असं फडणवीस सांगत होते। तर मग बाकीच्या मंत्र्यांचं काय, पदाधिकाऱ्यांचं काय, प्रवक्त्यांचं काय हा प्रश्न मला पडलेला आहे। बाकीच्यांना कसलाच अधिकार नाही असं फडणवीस म्हणत आहे। फडणवीस यांचा घटनेवर विश्वास नाही का? त्यांनी शिवसेनेमध्ये कोणी बोलायचं आणि कोणी नाही, कुणाच्या बोलण्याला महत्व द्यायचं हे सगळे अधिकार स्वतःकडे ठेवलेले आहेत का? स्वतःच्याच मंत्रिमंडळामधील मंत्री सदस्यांना काहीच किंमत ते देत नाहीत का? हे सर्व प्रश्न माझ्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत। आता यापुढे आपण आपलं मत व्यक्त करायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे। फडणवीस साहेबांना हे सर्व अधिकार दिले कोणी? शिवसेनेमध्ये कोणी बोलायचं आणि कोणी नाही हे देवेंद्र फडणवीस जी ठरवणार की एकनाथ शिंदे साहेब ठरवणार हा प्रश्न सध्या मला सतत पडलेला आहे आणि म्हणून मी हे आज आपणासमोर मांडत आहे। देवेंद्र फडणवीस जी, आपला जर घटनेवरती विश्वास नसेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आपण मानत नसाल, तर मग या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः दिलं पाहिजे।